तर शिंदे गटामधील 12 आमदारांना मंत्रिपदासाठी फोन आलेले आहेत। शिंदे गटाच्या भरत गोगावले यांनी ही माहिती दिली आहे। भरत गोगावलेंसह उदय सामंत, शंभूराज देसाईंसह 12 जणांचा यात समावेश आहे। मंत्रिमंडळ विस्तार आज संध्याकाळी 4 वाजता जो आहे तो या ठिकाणी होणार। आपल्यासोबत बोलण्यासाठी भरत सेठा सर, कोणाकोणाला संधी या ठिकाणी मिळणार आहे तुमच्यासह? आता तसं पाहायला गेलं तर 5 जुने लोक आहेत आमचे। उदय सामंत आहेत, दादा भुसे आहेत, गुलाबराव पाटील आहेत, त्यानंतर शंभूराज देसाई आहे, त्यानंतर आता आम्हाला नवीनमध्ये आम्ही आहोत प्रताप सर नाईक आहे, त्यानंतर आपला योगेश कदम आहे, आशिष जयस्वालचं एक नाव आहे, प्रकाश आंबेडकर, असे आम्ही म्हणले आहोत। विदर्भातून कोणाला संधी? आशिष जयस्वाल आहे ना, आणि कदाचित संजय राठोड। ही नावं फायनल झालेली आहेत का आणि यांना सगळ्यांना फोन गेलेले आहेत फोन? चल तर होते आमदार भरत गोगावले। 12 लोकांना जे आहेत ते या ठिकाणी फोन जो आहे तो गेलेला आहे, तशा पद्धतीने त्यांनी सांगितलं। कॅमेरामन विशालसह विवेक गावंडे, TV9 मराठी, नागपूर। तर शिवसेनेमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार आहे त्यांची नावं गोगावलेंनी दिलेली आहेत। उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांचा यात समावेश आहे। हे नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। त्याचबरोबर संजय शिरसाट आणि संजय राठोड यांना देखील मंत्रिपदाची शक्यता वर्तवली जाते। संजय शिरसाट यांचं नाव फायनल आहे। या 12 नेत्यांची नावं भरत गोगावले यांनी सांगितलेली आहेत। शिंदे गटानं या नेत्यांना फोन केलेला आहे। मंत्रिपदासाठी त्यांचं नाव चर्चेत आहे, ज्यांना मंत्रिपद आज शपथ घेता येणार आहे। उदय सामंत, दादा भुसे, गुलाबराव पाटील यांचा यात समावेश आहे। त्याचबरोबर शंभूराज देसाई, भरत गोगावले, प्रताप सरनाईक यांच्याही नावांचा समावेश आहे। योगेश कदम, प्रकाश आंबेडकर, आशिष जयस्वाल हे नेते देखील आज मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। संजय शिरसाट आणि संजय राठोड हे देखील, संजय शिरसाट मंत्रिपदाची शपथ घेतील तर संजय राठोड यांच्या देखील नावाची शक्यता आहे।